नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी ही झोपलेली असते. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि तिथे अंशुमन आलेला असतो. तेव्हा अंशुमनला बघून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की तुम्ही इथे काय करतास? तर लगेच अंशुमन हा गाणे म्हणतो की मी आता सासरवाडीला आलोय आणि मला माझ्या बायकोला भेटायला येऊशी वाटत नाही का? तर आनंदी म्हणते की आता आपलं सर्व काही संपले आणि भेटायचे तर आता इथून पुढे कोर्टामध्ये आणि आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही चालते व्हा असं आनंदी म्हणते. तर लगेच अंशुमन म्हणते की बोलो, तुझ्या भावाला बोलो आणि बापाला बोलो, मी कुणाला घाबरायला तयार नाही. तर आनंदी म्हणते की तुम्ही त्यांना का त्रास देता? काय काम आहे तुमचे त्यांच्याकडे? अंशुमन म्हणतो की माझ्यावर त्यांनी हात उघडला, मला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले. जोपर्यंत मी त्यांच्यावर हात उघडत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आनंदी म्हणते की तुम्ही इथून जाता की नाही, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. तर लगेच अंशुमन नाटक करत म्हणतो की अगं कशाला पोलिसांना बोलवते? मी जातो, पण आता कोर्टामध्ये आपली केस उभी राहणार डिहोची. पण तुझी कशी मजा येते ते तू बघतच राहा. तुला काय वाटले की तू साडीची स्पर्धा जिंकली आणि जोपर्यंत मी तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुला सुईना जगून देणार नाही. एक टांगती तलवार म्हणून तुझ्या मानेवर कायम मी उभा राहील. तेव्हा आनंदी म्हणते की चालते व्हा इथून, म्हणून ती अंशुमनच्या हाताला धरून बाजूला लुटून देते. तेव्हा अंशुमन लगेच तिचा गळा दाबतो. तेवढ्यात आनंदी ही सोडा मला सोडा असे बरचळत असते. तेवढ्यात गायत्रीला जाग येते आणि आनंदी काय ग, कसे स्वप्न पडले आणि का घाबरलीस असं विचारू लागते. तर आनंदी रडतच सांगत असते की आत्या मी खूप घाबरले, अंशुमनने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा गायत्री आत्या म्हणते की आनंदी हे कायद्याचे राज्य आहे, इथे कुणालाही असं बळजबरीने काही करता येत नाही. तू घाबरू नको, तो माणूस तुला काही करू शकणार नाही. त्यानंतर इकडे सार्थक सुद्धा आनंदीच्या बोलण्याचा विचार करून त्याला झोप येत नसते. तेवढ्यात तेथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो की तुला झोप लागत नाही का? मग तू ही थोडीशी घे आणि ड्रिंक कर. तर लगेच सार्थक म्हणतो की भाई तुला चांगलंच माहिती आहे की मी ड्रिंक्स करत नाही. तर आकाश म्हणतो की भाई मला चांगलंच माहिती आहे की तू ड्रिंक्स करत नाही, मग मी तुझ्यासाठी ड्रिंक्स का आणेन? कोल्ड्रिंक्स आहे ती. तेव्हा आकाश 2 ग्लास घेतो आणि त्याच्यामध्ये एकात कोल्ड्रिंक्स आणि एकात दारू टाकतो आणि आपल्याला हे पिऊन बघितल्याशिवाय कळणार नाही की कशात दारू आहे आणि कशात कोल्ड्रिंक्स, कारण दोघांचा कलर हा तर सारखाच आहे. तेव्हा सार्थक विचारतो की भाई तुझा हेतू काय आहे? तर लगेच आकाश सांगू लागतो की अगं आपल्याला जे काही दिसते ना ते दिसण्यात आणि त्याच्यात असण्यात खूप काही फरक असतो आणि जोपर्यंत आपण त्या वस्तूचा आढावा घेत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की सत्य काय आहे ते. म्हणून आकाश हा सार्थकला आनंदीबद्दल बोलायला लागतो की त्या दिवशी ती मुलगी किती छान बोलली, जजला तिचं काहीतरी आवडलं म्हणूनच त्यांनी तिचं नाव घेऊन तिला सिलेक्ट केलं. म्हणजे नक्की ती मुलगी इतकी उद्धट नसेल, काहीतरी वागण्याचं तिचं काहीतरी कारण हे असेल. तेव्हा सार्थक म्हणतो की भाई तुला ऑफिसमध्ये काय झालं ते माहीत नाही. तर लगेच आकाश म्हणते की हो मला ते पण माहिती नाही आणि तुला सुद्धा माहिती नाही की काय आहे ते. आणि मग ड्रिंक्स आहे की कोल्ड ड्रिंक्स हे नक्की जाणून घ्यायला नको का? ती मुलगी असं का वागली असेल, याच्या मागचं काय कारण असेल हे जाणून घ्यायला नको का? तेव्हा सार्थकच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. तेव्हा आनंद खुश होतो आणि आकाशला म्हणतो की आता मी नक्की जाणून घेणार. त्यानंतर इकडे आनंदी, गायत्री आत्या, अण्णा आणि मालती हे कोर्टामध्ये आलेले असतात. तर अण्णा आणि मालती खूपच घाबरत असतात. तर लगेच गायत्री म्हणते की अगं वहिनी आपण कोर्टात आलो, मंदिरात नाही, आणि तुम्ही असे टेन्शन घेऊ नका, त्यामुळे आनंदीचे सुद्धा टेन्शन वाढेल. तेवढ्यात तेथे अंशुमन येतो आणि अंशुमन म्हणतो की नमस्कार सासूबाई, नमस्कार अण्णा आणि नमस्कार बायको. तर गायत्री म्हणते की तुम्ही विसरलात का? येथे तुम्ही त्याच बायकोला कोर्टात डिव्होर्स देण्यासाठी आला आहात. अंशुमन म्हणतो की आता एक कोर्टात मीच केस जिंकणार आणि त्यासाठी मी एक असा नामांकित वकील घेऊन आलेलो आहोत की ॲडव्होकेट हे शेलार. तेव्हा ते वकील तेथे एंट्री करतात आणि गायत्रीकडे बघत असतात. तर लगेच तेव्हा ॲडव्होकेट शेलार हे गायत्रीला म्हणतात की तिची ओळख करून देतात आणि तुमचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलं असं गायत्रीला म्हणतात. तर लगेच ॲडव्होकेट शेलार म्हणतात की मला जनरली हरवणं इतकं सोपं नाही असे बोलून ते कोर्टाची वेळ झाला म्हणून निघून जातात. तर लगेच मालती म्हणते की खूप मोठे वकील दिसतात. तर लगेच तेव्हा गायत्री म्हणते की वहिनी मी सुद्धा 72 केस लढले, आपल्याच घरातील बायकांना कमी लेखायचं तू आता सोडून दे. तेव्हा सर्व कोर्टाच्या आतमध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे लीना घरी असते आणि तेथे सार्थक येतो.
तर सार्थकला बघून लीना विचारते की तुम्ही इथे काय करतास. तर सार्थक म्हणतो की मला काकांना भेटायचे आणि मीच आनंदी. तर लगेच लीना जोरात आरडून म्हणते की ती तुम्हाला अजिबात भेटणार नाही. सार्थक म्हणतो की मी तुमचे काय बिघडवले असे. लीना म्हणते की तुमच्यामुळे तिच्यावर किती घाणेरडे आरोप करण्यात आले आणि तुम्ही म्हणता की काय बिघडवले मी. तर सार्थक म्हणतो की हो, मी काय केलं, माझ्यामुळे काय घडले, मी त्यांना इतकी मदत केली आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरच आरोप करता. तर लीना म्हणते की तिच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की ती कोणतीही स्त्री असा आरोप नाही सहन करू शकणार. तर लगेच सार्थक विचारतो की नेमकं म्हणायचं काय तुम्हाला. तर लीना म्हणते की थांबा 1 मिनिट आणि ती सार्थक आणि तिचा आनंदीचा जो काही फोटो रेश्माने दिलेला असतो तो फोटो सार्थकला दाखवते. तर तो फोटो बघून सार्थकला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे कोर्टामध्ये केस उभी राहतात आणि जज साहेब शेलार वकिलांना बोलण्याची अनुमती देतात. तर शेलार म्हणतात की या डिव्होर्सचे कारण म्हणजे अंशुमन वर्तकची बायको आहे. तेव्हा शेलार सांगू लागतात की माझे क्लायंट आहे की अंशुमन सुर्वे यांनी यांच्या बायकोला कितीक वेळेस माहेरून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या न सांगताच माहेरी निघून जातात, पण तरीही त्यांनी त्यांचे कधीच ऐकले नाही. शेलार म्हणतात की त्यांनी अंशुमन सुर्वेवर खूप काही खोटे आरोपसुद्धा केले. तर लगेच गीता उठते आणि गायत्री उठते आणि हे सर्व आरोप खोटे आहेत हे अजून सिद्ध व्हायचे आणि शेलार हे आनंदीवर खूप काही खोटे आरोप करू लागतात. त्यानंतर शेलार म्हणतात की माझे आशील आहे ना, अंशुमन सुर्वे यांना हा डिवोर्स नकोय, पण बळजबरीने हा डिवोर्स त्यांच्या बायकोने घेण्यासाठी होकार दिला आणि आनंदी आणि त्यांच्या घरच्यांनी जर त्यांच्यावर हा निर्णय बळजबरीने लादला असेल तर त्यांनी काय करावे. मग त्यांना 10 लाख रुपये द्यावे आणि अंशुमनने आत्तापर्यंत आनंदीसाठी जे जे काही केले त्यासाठी हे 10 लाख रुपये द्यावे अशी कोर्टाकडे विनंती आहे. तर लगेच ते सर्व खोटे आरोप ऐकून आनंदी आणि घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अंशुमन मात्र खूप खुश होत असतो. त्यानंतर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये जे काही वकील शेलार असतात ते आनंदीवर अनेक आरोप करत असतात आणि या डिव्होर्सला बायकोच जबाबदार आहे, त्यामुळे बायकोनेच हे 10 लाख रुपये अंशुमनला द्यावे अशी मागणी केलेली असते. तर आता गायत्री या शेलारला कसा धडा शिकवणार आणि काय शब्दात पकडून ती शेलारला उत्तर देणार आणि सर्व केसचा निकाल हा आनंदीच्या बाजूने लागणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.